साप्ताहिक विशाल क्रांतीच्या वर्धापन दिनानिमित्त मान्यवरांचा गौरव. समाजहितासाठी कार्य करणाऱ्यांचा राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मान. साप्ताहिक विशाल क्रांती व विशाल क्रांती न्यूजच्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरव करण्यात आला. समाजहितासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व मानाचा फेटा म्हणून त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. विशेषतः महिलांचा करण्यात आलेला गौरव कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले. कार्यक्रमाची सुरुवात ही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पत्रकारितेचे आद्यजनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आले. प्रस्ताविकात संपादक आप्पासाहेब भोसले यांनी साप्ताहिक विशाल क्रांतीची स्थापना सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी करण्यात आल्याचे सांगितले. पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील विविध प्रश्न मांडून त्यांचे निराकरण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळी सुलोचना कोळी यांनी साप्ताहिक विशाल क्रांतीचे पुढे दैनिकात रूपांतर व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाचे स्वागत वैशाली मालप यांनी केले. उपस्थित प्रमुख मान्यवरांचा सत्कार संपादक आप्पासाहेब भोसले यांच्या हस्ते करण्यात आला. मनोगतात बोलताना महाराष्ट्रात दूरसंचार BSNL उपाध्यक्ष विजयानंद माने यांनी सध्याचे युग हे मोबाईलचे युग असल्याचे सांगत सैनिक, शेतकरी व पोलिसांचा सन्मान होणे काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले. पत्रकार हे वर्षातील 364 दिवस समाजासाठी कार्यरत असतात, त्यामुळे त्यांनी सामाजिक प्रश्नांवर प्रभावीपणे लेखन करावे असेही त्यांनी नमूद केले. बदलत्या सामाजिक परिस्थितीत मोबाईलमुळे संस्कार व कौटुंबिक नात्यांमध्ये बदल होत असल्याची खंतही व्यक्त केली. कार्यक्रमात वैद्यकीय अधीक्षक सौ भाग्यरेखा पाटील, विजयानंद माने, संजय पाटील, आनंदा गुरव, अश्विनी पवार, केशव धुमाळे, जितेंद्र चौगुले, सुरेंद्र पिंपळे, सुलोचना कोळी, ॲडव्होकेट गीता म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक पवार यांनी केले, तर आभार प्रदर्शन हे उत्तम जगताप यांनी केले. उत्साहपूर्ण वातावरणात हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. विशाल क्रांती वृत्तसेवा, कोल्हापूर.